मित्रांनो, महाराष्ट्र आणि गोवा दोन राज्यांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचे निर्माणाच्या सर्वेक्षणाची सरकारकडून सुरूच आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 125 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून या महामार्गाचा निर्माण करायचा आहे। यामध्ये 1200 हेक्टर शेतजमीन हस्तांतरित करण्याचे काम सरकारकडून करण्यात येणार आहे। पण याला कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। जिल्ह्यातील आजरा तालुक्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे। याला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे। शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी माघारी धाडले। महामार्ग बाधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता आजरा तालुक्यातील खेडगे, पारपोली, सुळेरान, शेळप येथे शक्तिपीठ महामार्गाचे पथक आले होते। कोणतीही पूर्वसूचना न देता, विरोध लक्षात न घेता सरकार बळजबरीने सर्वेक्षण करू पाहत आहेत, असा आरोप शेतकरी करत आहेत। गेले कित्येक दिवस या महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे। आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले होते। शेतकरी निवेदने, मेळावे, परिषद सभा घेऊन आपला विरोध दर्शवत आहेत, पण या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद न देता, त्यांचा विरोध लक्षात न घेता सरकार बळजबरीने सर्वेक्षण करू पाहत असल्याचा आरोप केला गेला। तर मित्रांनो, ही होती शक्तिपीठ महामार्गाबद्दलची माहिती। तर तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।